सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय. विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान आहे आणि पण अतिविचार केल्यामुळे माणसाच्या शरीरावरती त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे का? आणि हे आपल्याला माहितीच असायला हवं. आजच्या व्हिडिओमध्ये अतिविचार केल्यामुळे आपल्या शरीरावरती काय काय दुष्परिणाम होतात हेच आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या सर्वांचं अगदी खूप खूप आभार मानते, सगळ्यांचे धन्यवाद मानते की माझ्या व्हिडिओला तुम्ही अतिशय छान प्रकारे रिस्पॉन्स देताय. अशी आशा करते की अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पाहत असाल. जितके छान व्हिडिओ पाहताय तसंच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं अशी मी आशा करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिविचार केल्यामुळे काय आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होतात, आपल्या शरीरावरती शारीरिक आणि मानसिक अतिविचार केल्यामुळे जी ऊर्जा खर्च होते त्याच्यामुळे आपल्याला अनेक त्रास चालू होतात त्यासंबंधीच बोलणार आहोत. तर बऱ्याच वेळा काय होतं बघा, दिवसभर कसं माणूस कामाच्या गडबडीत असतो. जरी त्याच्या डोक्यात विचार असले तरी तो कामाच्या गडबडीत कुठंतरी मन रमल्यामुळे कामामध्ये म्हणा किंवा मित्रांमध्ये म्हणा तर किंवा कामाच्या गडबडीत म्हणा त्यावेळेस तो विचार थोडेसे बाजूला ठेवतो. पण ज्यावेळेस तो संध्याकाळी झोपण्यासाठी अंथरुणावरती आपलं अंग टेकतो किंवा डोकं टेकतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. आणि ते विचार कोणते असतात की हेच की मला आता चांगली नोकरी नाही आहे, साधी नोकरी आहे, मला चांगली नोकरी कधी लागेल किंवा माझं लग्न कधी होईल, माझं वय आता 30-35 होऊन गेलं किंवा मला चांगली बायको भेटेल का किंवा माझ्या आईवडिलांचा चांगला सांभाळ मी करू शकेल का, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, आमच्या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं का होत आहेत, माझ्या कुटुंबावरती कोणतं संकट तरी येणार नाही ना. अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात सतत घोळत असतात आणि या विचारांमुळे आपल्याला खूप त्रास होतो. आणि हा त्रास झाल्यामुळे आपल्या शरीरावरती शारीरिक आणि मानसिक जे काही दुष्परिणाम होतात त्यातला पहिला दुष्परिणाम होतो ते म्हणजे त्यातली पहिलं कारण म्हणजे आपली झोप. तर बघा, आपली झोप पूर्ण नाही झाली तर आपला उद्या सकाळचा दिवस ज्यावेळेस आपण कामावरती जाऊ तो तुमचा सरळ जाणारच नाही. तिथे जाऊन तुमचं काम नीट होणार नाही, तुमची लोकांवरती समजा समोरच्या माणसांवरती चिडचिड होईल आणि मग तुम्ही शांत झालात की त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल आणि समोरचा माणूसही दुखावला जाईल. तर झोप होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे थकवा. तर अतिविचार केल्यामुळे तुमचं शरीर थकून जाईल नका अतिविचार करू. अतिविचार केल्यामुळे तुमचं शरीर थकून जाणार आणि तुम्हाला असं वाटणार की नको आता हे काम करायला, आपण शांत पडून राहावं किंवा शांत खुर्चीमध्ये बसून राहावं किंवा घरामध्ये तुम्ही जर लेडीज असाल तर घरामध्ये शांत बसून राहावं. नको आता हे काम नाही करायचं मला, त्याच्यामुळे तुमचं अंग सगळं गळून जाईल, तुम्हाला थकवा येईल. त्यामुळे अतिविचार करू नका. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सतत विचार केल्यामुळं, सतत अतिविचार केल्यामुळे तुमचं डोकं जड होईल आणि डोकं हळूहळू जड होता 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 तुमचं डोकं दुखायला चालू होईल. मग परत डोकं दुखायला लागल्यानंतर तर खूप अवघड असतं, काहीच आपल्याला सुचत नाही जोपर्यंत आपलं डोकं शांत होत नाही. विनाकारण घरच्या लोकांवर चिडचिड होते आणि त्या गोष्टीचा परत आपल्याला पश्चाताप होतो की मी विनाकारण आज घरच्यांवर चिडलो किंवा चिडले असं होतं. त्यामुळे अतिविचार करणं खरंच बंद केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, विचार केल्यामुळे तुमची तहान भूक हरपून जाईल, तुम्हाला भूक लागणार नाही, तहान लागलेली कळणार नाही.
की विचार केल्यामुळे सतत डोक्यात तेच तेच विचार असतात. तुम्हाला भूक लागलेली समजणार नाही, तर परत तुमची चिडचिड होणार. वेळेत तुम्ही जेवण पाणी नाही घेतलं तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावरती होतील. तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा अनेक काही होऊ शकतं. म्हणजे किंवा तुम्ही खूप असं अशक्तपणा तुम्हाला जाणवेल, तुमचं हेमोग्लोबिन कमी होईल. अशा अजून शारीरिक गोष्टींवरती तुम्हाला म्हणजे त्या त्रासदायक ठरतील, की जर तुम्ही तहान-भुकेकडे लक्ष नाही दिलं तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या विचार करण्यामुळे होतात. तर बघा आता 5वी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तंद्री लागणे. आता म्हणाल कशाची तंद्री? तर विचारांची तंद्री. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि 5वी शेवटची गोष्ट आहे. तर काय होईल, तुम्ही समजा घरात आहात, तुम्ही विचार करत आहात, त्या विचारांची तुम्हाला तंद्री लागलेली आहे. असं समजा की तुम्ही घरामध्ये 4-5 लोकं आहात. तुम्ही छान गोल करून घरामध्ये जेवताय, सगळे जेवताय आणि तुम्ही एकटे विचारात आहात. तर तुमची मुलं किंवा बायको किंवा आई-वडीलसुद्धा तुम्हाला विचारतात ना, की "बाबा एवढा काय विचार करतो? आम्ही एवढे सगळेजण बोलतोय आणि तू बोलत नाही आहेस." विचारतात ना. खरं किंवा होय किंवा नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. ही गोष्ट खरी आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणता, "नाही, नाही, काही नाही." मग घरामध्ये तंद्री लागणं हे गोष्ट ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने चालत असाल किंवा गाडी चालवत असाल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, किंवा कुठे अजून बाहेर बाजारामध्ये गेला असाल आणि तुम्हाला जर विचाराची तंद्री लागली, समजा तिथे तुम्हाला चक्कर आली किंवा त्या विचारामध्ये एक अपघातही होऊ शकतो. अशा अनेक वाईट गोष्टी आहेत की त्या होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो जेवढं विचारांना तुमच्या डोक्यातून काढता येईल तेवढं तुम्ही काढा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला तर त्रास होणारच, पण तुमच्या घरच्यांनाही तेवढाच त्रास होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या जर शारीरिक आणि मानसिक तुम्हाला जेवढा त्रास होईल, तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा जितकी कमी होईल तेवढा त्रास तुम्हाला होणार आणि तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबालाही होणार.